अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी मिळून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी महाराजस्व शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, असे मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले। चोकाक तालुका हातकणंगले येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते। शिबिराची सुरुवात राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने झाली। सर्वच शासकीय विभागांनी योजनेच्या माहितीचे स्टॉल मांडले होते। शिबिर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। पुढे बोलताना खासदार माने म्हणाले, शिबिरामध्ये प्रत्येकाचे समाधान होत नाही तोपर्यंत शिबिर यशस्वी झाले असं म्हणता येणार नाही। त्याचबरोबर शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे। लोकप्रतिनिधी योजनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे। हातकणंगले तालुक्यातील जनता जागृत असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यात तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे। अधिकाऱ्यांनी कायद्याची व व्यवहाराची सांगड घालून काम केले तरच चांगले प्रशासन व सुशासन जिल्ह्यामध्ये नावरूपास येईल। आमदार डॉक्टर अशोकराव माने म्हणाले, राज्यातील सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये केले आहे। शिबिराच्या माध्यमातून योजनेचा लाभ घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे। त्याचबरोबर स्टॉलच्या माध्यमातून आज अनेक लोकांचे प्रश्न सुटणार आहेत। लोकप्रतिनिधी 24 तास आपल्यासोबत असून सरकारी अधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत पोहोचले तरच जनतेची आर्थिक उन्नती होईल। प्रांत अधिकारी दीपक शिंदे यांनी एकाच छताखाली सर्वच विभागाची यंत्रणा उभी करून जनतेची सेवा करण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन केल्याचे सांगत शिबिरातील विविध योजनांची माहिती सांगितली। कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे, सलीम महत, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगोले, प्रसाद खोबरे, हातकणंगलेचे नगराध्यक्ष अजित सिंह पाटील, संदीप कारंडे, पंचायत समिती सभापती अश्विनी बिरांजे, उपसभापती संतोष कांबळे, पंचायत समिती सदस्य कपिल पाटील, हातकणंगले तहसीलदार सुशील बेल्लेकर, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, नायब तहसीलदार संदीप चव्हाण उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।